सामन्याला सुरुवात झाली म्हणजे दोन फलंदाज सज्ज स्ट्राईक एंडला एक छोटी सुरुवात लेगच्या दिशेने पाहूया किती धावा मिळत आहेत संघाचा श्रीगणेश होतोय आणि 2 धावे मार्फत संघाची धावसंख्या 3-5-2 पुढील चेंडू छोटा शॉट पुन्हा एकदा लेगच्या दिशेने पाहूया किती धावा मिळत आहेत आणि या 3 धावांची संघाची धावसंख्येत भर संघाची धावसंख्या 5 वरती पुन्हा एकदा स्ट्राईक लावतो आकाश चौरटला मारा करण्याचं आकाश पाहूया काय म्हटलं कमी चेंडू इथे मात्र लक्षात एक मोठा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने आणि चौकार 4 धावा का रोखू शकत नाही 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या वाढते नाही बघा थोडस मोठ्या क्षेत्राचं होतं मध्ये येतं संघ सावडी करून पुन्हा एकदा हवे चेंडू काय करतात इथे मात्र गोलदार आकाशावर परतावा लागतोय चांगली गोलंदाजी करतात ते सुरुवात करून एक छोटा फटका होता कोणासोबत आलाय त्या खेळतोय मॅच असा तटकातील काही चेंडू बाकी समजला चेंडू आणि रनआउटच्या थ्रू 5वी विकेट दुसरी विकेट कॅप्चर झालाय टिपाच्या पारंबरावरती जे जे बसतात त्यांनी कृपया पाठीमागे यायचे विकेटच्या मागे बाकीचे जे मैदानामध्ये आहेत त्यांनी कृपया बांधावरती किंवा मागे येऊन उभं राहायचे पुन्हा एकदा पाहूया काय करतं चांगला करतो चांगलं स्वतंत्र म्हणता येईल इथे 2 धावा काय रोखू शकत नाही 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 11 2 गडी बाद 11 चांगल्या फलंदाजी नंतर लीड संघाकडून त्यांचं प्रत्येक मिनिटाचा शेवट संघात विजय घोषणा करतो शेवट संघात त्यांच्या संघाची धावसंख्या होते 11 धावा 2 गडी बाद 11 निशाण पाहूया निशाण मारण्यामध्ये संघाचा बॅटर पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे काय करतोय तिथे मात्र थोडीशी मिस्टेक होते बरी आहे सगळं करून आणि तू बघितली ना 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 17 चला सामना चालू त्यांचं सामना चालू करा पुन्हा एकदा निशाणा मारा करण्यामध्ये वीर संघाचा बॅटर पुन्हा एकदा डिक्लेअर करतात 1 धावांनी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 18 हॅलो सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली की पाहूया किती धावांचं टार्गेट ठेवलं जातंय आणि हा अवांतर धाव प्लस 1+2 असे 3 धावा 3 धावांनी संघाची धावसंख्या होती 21 धावा पुन्हा एकदा आवड करणे काय घडतं 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या फलंदाजी नंतर ते विजय संघाकडून इथे मात्र निशाणला जायचं सगळं डायरेक्ट टाकतोय न समजण्यासारखं म्हणजे मोठं मोमेंट तुझा ऐकतो तो एका 6 बॉलमध्ये 2 6 खाल्ले आणि काहीसं थोडंसं आयुष बोल टपटाक बोल मागे शतक घेऊन आला आयुष ते म्हणजे निशाण बोल टपटाक बोल अबा पुन्हा एकदा त्यांचं आता धावा 1 धावा 1 धावांनी संघाची धावसंख्या वाढतात संघाची धावसंख्या होती 28 अजूनही शेवटच्या सेक्टरने काहीची गेम केली त्यांची मिस्टेक होते मात्र त्याचा बॉल खेळ होते आणि
आणि बघितला म्हणजे त्यांच्याकडे संघाचे 31 दोन गडी बाद 31 अजूनही शेवटच्या षटकातले पैसे चेंडू दिले पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता मात्र एक धावा भेटला सोबत यानंतर होणार सामना व्यक्त नाही कोकणी गोरेवाडी विरुद्ध नितेश्वर मानसी वैयक्तिक कोट्यातलं पहिला आणि संघटना पहिले षटक घेऊन आकाशचा पहिला चेंडू सुंदरसा फटका आहे चेंडू मात्र होत आहे आणि मात्र दणदणीत खणदणीत षटकार संकेतच्या मार्फत षटकाची सुरुवात केली जाते एक चेंडू 6 धावा काहीसा मोठा फटका होता तो संकेतचा आणि आता मात्र आकाशचा दुसरा चेंडू संकेतसाठी आता फटका मोठा आहे चेंडू होत आहे क्षेत्रक्षण झेल खाली आणि आता मात्र झेलबाद संकेतच्या रूपात मोठा धक्का मरिये सावडे संघाला आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी गोळेकडे बघूया त्याची जागा घेण्यासाठी आलोय तर स्तुती शुभम बागवे आकाशचा पुढचा चेंडू शुभम साठी कशा प्रकारे खेळला जातो चेंडू मात्र ढकलला आहे आणि पुन्हा एकदा झेलबाद मरिया सावडे संघाला दुसरा धक्का काहीशी घातकशी गोलंदाजी होते ती वीर या संघाकडून धावसंख्या मात्र स्थिरावली धावसंख्या झाली ती 3 चेंडू 6 धावा अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो दीपक पाळावे पुढचा चेंडू दीपक साठी अशा प्रकारे खेळला जातो पाहूया कशा प्रकारे मारला जातो पाहूया हा तिचा चेंडू होत आहे झेल करण्याचा प्रयत्न मात्र होता पण झेल मात्र काही मिळत नाही क्षेत्ररक्षण मात्र कसं आहे आणि मात्र इथं 3 धावा आता आलाय तो सुटलीत एक इतिहास घडवला होता या बघवण्या संघामध्ये पुन्हा एकदा केली चेंडू इथं मात्र थोडसा घटना क्षेत्र होतोय 3 धावा काय रोखू शकत नाही 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते 12 धावा प्रगती पथकावर असताना पुन्हा एकदा चांगला कट केले चेंडू आहे इथं मात्र एक धावांनी संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती 13 धावा 2020 मध्ये या स्पर्धेने इतिहास घडवला होता 6 चेंडू 6 षटकार मारले होते या मैदानावर नॉन सायकल उभा आहे दीपकचा चेंडू सुंदर फटका चेंडू मात्र होत आहे क्षेत्रक्षण झेल खाली चेंडू मात्र षटकार रूपात जाऊ धावसंख्या झाली ते 19 धावा अजूनही सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता काही तर सोपं वाटणारं आव्हान आहे कठीण घडू शकतं ते मरिया संघाला 5 चेंडू 14 धावा निखिल मुंडेकर कुठे असतील ते त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे निखिल मुंडेकर आणि आता मात्र या मैदानात 2022 मध्ये सेंचुरी लावणारा स्वप्नील स्ट्राईकला येतो ज्या खेळाडूंना हे मैदान गाजवलं होतं शतक लावलं होतं तो स्वप्नील मात्र आता स्ट्राईकला आहे सुंदर फटका चेंडू मात्र हवेत आहे आणि दणदणीत खणदणीत षटकार एक चेंडू षटकार मारतो तो स्वप्नील धावसंख्या मात्र झाली ती 24 धावा 3 चेंडू 24 धावा आता मात्र 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता 3 चेंडू 7 धावा हा सुद्धा फटका मोठा आहे चेंडू हवेत आहे पावल्या काढतोय आणि आता मात्र षटकार हे षटक मात्र महागडे ठरते की वीर संघाला आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता सामना मात्र मरिया संघाकडे झुकलाय एक नामावंत फलंदाज मात्र स्ट्राईकला असणारे ते स्वप्नील 2 चेंडू 1 धावा हा सुद्धा फटका होत आहे स्वरूपात 1 धाव आणि मरिया